मैदानामध्ये गुमेश्वर संघाच्या वतीनं मुकेश गायकर आणि विश्वास ही जोडगोळी मैदानात. डाव्या हाताचा उजव्या हाताचा फलंदाज विश्वास स्ट्राईकला आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रज्योत. खरोखर ऑफस्टिकच्या दरम्यानचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. कव्हरमध्ये चेंडू जातोय. धावसंख्येत एकने बदल धावसंख्येचा श्री गणेश होतोय. आपला धावांचा खाता खोलतोय विश्वास. स्वतः कर्णधार सरस सेनापती. धावसंख्येत एकने बदल धावसंख्या होते बिनबाद 1 धावा. खरोखरच एक चांगली अशी शिस्तबद्ध गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाजाकडून. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल आणि खराब चेंडूचा समाचार घ्यावा लागेल. मुकेश गायकर प्रथमच सलामीला येत आहेत. स्ट्राईकला येतात. सलामीला आल्यानंतर पुन्हा एकदा ऑफटीच्या दरम्यानचा चेंडू छेडछाडी करण्याचा प्रयत्न. निर्धाव घालण्याचा निर्वाळा न देत पंच मात्र तो वाईट असल्याचा निर्वाळा देत आहेत. अतिरिक्त धावसंख्येत एकने बदल धावसंख्या होते बिनबाद 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू. मारा थोडासा भरकटतोय गोलंदाजाचा. बरेचसे सामनावीर मागच्या सामन्यात देणं बाकी आहे. तदनंतर मधल्या वेळात देण्यात येतील. जाऊया पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. खरोखरच जिद्दीने कष्टाने एक प्रामाणिकतेने गोलंदाजी करावी लागेल. खराब चेंडूचा समाचार फलंदाजांना घ्यावा लागेल. नक्कीच सर, युवा स्टार गोलंदाज प्रज्योत आहे. त्याच्या समोर युवा फलंदाज अनुभवी फलंदाज मुकेश हे देखील आहेत. स्ट्राईक दिली जाते ते नव्या पर्वाचा नवी कर्णधार ज्याच्या जबाबदारी दिली ती विश्वास. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं. थोडीशी मिसफीट झाली आणि त्याचा फायदा घेतला चपळगिरीने. चोरटी धाव घेतली ती गुमेश्वर या संघाने. संघाची धाव संख्या पुढे सरसावला जातोय. स्कोअर बोर्ड पुढे सरसावला जातोय 4 या आकड्यावर. खरोखरच चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळाली. पण तिथे खराब क्षेत्ररक्षण झालं. त्या क्षेत्ररक्षणाचा फायदा घेतला. तिथे 2 धावा मिळाल्या. नक्कीच सर, नवीन सर एक आवर्जूनपूर्वक सांगतो, जी बी टीम खेळली त्याच्यामध्ये ओमकारने चांगली फलंदाजी केली होती. पण त्याला बी टीम टाकळीमध्ये खेळवलं गेलंय. पण या 2 फलंदाज आहेत, सलामीवीर फलंदाज आहेत. अचूक फलंदाजी करावी लागेल आणि ती काबिलियत आहे मुकेशकडे. पण निर्धाव चेंडू टाकतोय तो युवा स्टार गोलंदाज धनगरी मलाईचा प्रज्योत. कुठेही थोडंसं स्तब्ध ठेवलंय ते मुकेशला आणि निर्धाव चेंडू मध्ये वर्चस्व करतोय तो धनगरी मलाईचा गोलंदाज प्रज्योत. आतापर्यंत धाव संख्या गेलेली आहे ती गुमेश्वर या संघाची, ती म्हणजे 4. चेंडू फेकले गेलेले आहेत. ते गोलंदाजी मार्को सज्ज असताना प्रज्योतच्या गोलंदाजीतून 3 चेंडू. मुकेश 1-2 फटके मोठे आणण्याची काबिलियत आहे. करू शकतो का हात? आता मात्र आपले खोळू शकतो का? सुरेख मारतोय. नवीन चेंडू आहे. नवीन चेंडू तेवढा लगेच पोहोचत नाही. मात्र मुकेश मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद होतोय. पहिला धक्का बसतोय गुमेश्वर संघाला. डीजे खरोखरच संघाला गरज असताना चांगली गोलंदाजी युवा गोलंदाज करतोय प्रज्योत. खरोखरच इथे मात्र गरज असताना फलंदाजाला बाद करून इथे अडचण आणण्याचा प्रयत्न करतोय गुमेश्वर संघाला. धाव संख्या होते ती 1 बाद 4 धावा. नक्कीच प्रज्योत वर्चस्व करतोय मोठा फटका खेळण्यामध्ये. मुकेशचा मोठा मासा जसा गळाला फसला जातो त्याचप्रमाणे मोठी विकेट फसली गेली ती मुकेशची. त्याची भरपाई काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय तो सचिन गायकर. जे वैयक्तिक एक चषक भरवलं जातं चारिटी चषक, त्याच्यामध्ये सचिनचं नाव आयोजक स्वतः असतो. भाऊया अनुभव पणाला आणतोय काय? पंचांकडे अपील केली होती. इथे मात्र वाईट असल्याची खून पंच करतायत. पंचांचा निर्णय अंतिम असेल. धावसंख्येत 1ने बदल होतोय. धावसंख्या होते 5 धावा. खरोखर पंचांचा निर्णय परत होतोय. डॉट चेंडू. खरोखरच खिलाडी वृत्ती पाहायला मिळाली सचिन गायकरची. टाळ्या होऊन दे मित्रांनो. खरोखरच क्रिकेटमध्ये खिलाडी वृत्तीला खूप महत्व आहे. फार क्वचितच असं आपण पाहतो. किंबहुना 100 मध्ये एक 5% असं खेळाडू असतात. टाळ्यांची मानवंदना देतात विपक्ष संघातील खेळाडू सचिनला. सुरेख चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. काय गोलंदाजी पाहायला मिळाली प्रज्योतची. पहिल्या षटकाचा खेळ होतोय माघारी. धावसंख्या होते 1 बाद 4 धावा. खरोखरच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली धनगर मलाई संघाकडून. G.
DJ Sahil. Sahil. गोलंदाजीवर गोलंदाज कोण? सतीश सतीश. सतीशच्या नावाची वर्णी लागते. दुसरं षटक हाताळतोय सतीश. मोठ्या धाव्या जमाव्या लागतील. खरोखरच जबाबदारी घ्यावी लागेल विश्वासला. आपल्या संघाचा कर्णधार विश्वासार्थ करावा लागेल. त्याच्याकडे क्षमता आहे. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या तरी पण एक मोठा समज स्कोर बनवू शकतात. दोघांमध्ये पण ती क्षमता आहे. सुरेख मारण्याचा प्रयत्न. विश्वास इथे कुठेतरी घाई करतोय आणि मात्र फलंदाज होतोय बाद. दुसरा धक्का. पाच. आता मात्र गोलंदाजाने घुमेश्वर या संघाला थोडस नाचवलंय गोलंदाजीवरती. एक एक रन महत्वपूर्ण आता मात्र वाटावं लागलं ते घुमेश्वर या संघाला. पण सचिन जोपर्यंत मैदानामध्ये आहे तर नावाप्रमाणे सचिन तेंडुलकर सणाप्रमाणे यांनी देखील फलंदाजी आपल्या अनेक सामन्यांमध्ये केलेली आहे. तोच मात्र अनुभव मात्र आता इथे पणाला आणावा लागेल. खांद्यावरती जबाबदारी आहे घुमेश्वर या संघाची. सचिनच्या मोठा फटका खेळण्यामध्ये प्रयत्न केला होता पण ज्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला तो गोलंदाज ठरतोय. तो गोलंदाज सतीश डीजे. कुठेतरी अतिघाई ते पाहायला मिळाली घुमेश्वर संघाच्या वतीनं. पहिल्या षटकामध्ये सर धावा कमी होत्या. 4 धावा होत्या. त्यानंतर सचिनने ती जबाबदारी घेण्यासाठी मैदानात आला. सचिन पण मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तिरपाळाचीत झाला. आता मात्र घुमेश्वर एक्सप्रेस याला जबाबदारी घ्यावी लागेल. जितू महागावकर गोलंदाजी आणि फलंदाजी अष्टपैलू व्यक्तिमत्व स्ट्राईकला जातोय. घुमेश्वर एक्सप्रेसला आता मात्र फलंदाजी आमंत्रित केलंय. फलंदाजी करावी लागेल. सर जितू मागावकरला जर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये परिपूर्ण जबाबदारी निभावत असतो. आता मात्र जबाबदारी आली ते फलंदाजीसाठी. गोलंदाजीमध्ये जसा वर्चस्व करतो तसा आता मात्र फलंदाजीमध्ये करावा लागेल ती जितू महागावकरला. त्याला सोबत आहे साथीदार तो म्हणजे सुबोध गायकर. अचूक फलंदाजी तो देखील करावी लागेल आपल्या संघासाठी. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली ती 6. दुसरं षटक चालू आहे. 4 चेंडू फेकले गेले आहेत. शाबासकीची थाप भेटते ते धनगर मैच्या आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला. लेग साईडला थोडीशी मिसफीड होते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय तर घुमेश्वर या संघाने. संघाची पुढे धाव संख्या होते ती 8. आता मात्र सर कोण कोणाची लावतोय वाट. सेकंड इनिंगचं दुसरा पहिल्या इनिंगचं दुसरा चेंडू शेवटचं चेंडू बाकी आहे दुसऱ्या ओव्हरचं आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो सुबोध गायकर. वैयक्तिक 3 धावा जमवल्यात आपल्या संघासाठी. यार्कर मारण्याचा प्रयत्न केला. स्ट्रेट ड्राईव्ह खेळला गेलाय चेंडू. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतोय तो जितू महागावकर. यशस्वी संघ झालाय 2 धावा घेण्यामध्ये तो घुमेश्वर संघ. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2-3 बाद 10.
दोघांना जबाबदारी घ्यावी लागेल. खरोखरच एक दोघांमध्ये पण क्षमता आहे. जितू पण आणि सुबोध चांगली फटकेबाजी करू शकतात. आतापर्यंत 10 धावा होत आहेत. या मैदानावर मोठे फटके बहुधा निघत नाही आहेत. या सामन्यामध्ये भुमेश्वर संघाच्या वतीनं पहिला सामना एक तर्फी जिंकला होता. या सामन्यामध्ये कुठेतरी दडपण पाहतोय. स्वतः ते आयोजक आहेत, नेहमीच दडपण असतं आयोजकांवर सर. त्याचप्रमाणे ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी भरपूर कष्ट, बऱ्याच पण सुवर्ण महोत्सव 50वे वर्ष या स्पर्धेचं खरोखरच एक त्यांचं एक मोठं व्यासपीठ त्यांनी उभं केलं. खरोखर चांगलं असं मैदान निवडलं नारंगी विरारमध्ये. आणि ही स्पर्धा खरोखर एखादा कार्यक्रम करायचा असतो ना तर त्यासाठी खूप मेहनत लागते. घुमेश्वर गावच्या वतीनं त्यांच्या सर्व गावातील मंडळी असतील, मित्रपरिवार असेल, खरोखर एक चांगलं सुसज्ज नियोजन आणि त्यांची एकजूट या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय. शेवटचं षटक, निर्णायक षटक, भैरवी घालणारं षटक, गोलंदाज अमितच्या नावाची वर्णी लागते. इथे खराब चेंडूचा समाचार घ्यावा लागेल, चांगल्या चेंडूचा सन्मान द्यावा लागेल. एक 25चं टोटल, एक फाईट टोटल असू शकतं सर, काय म्हणाल? नक्कीच सर, या सामन्यामध्ये या चेंडूवरती टफ फाईट नक्कीच जितू महागावकरला 1-2 फटके मोठे आपल्या फलंदाजीवर आणावे लागतील. मोठा फटका खेळण्यामध्ये फसला जातोय, स्ट्राईक एंड मागितली जात आहे. ते सुबोधकडे आत्महत्या करतोय जितू महागावकर. थोडस दडपणामध्ये वाटतोय गुमेश्वर संघ. त्याची जितूची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मात्र आता येतोय तो यश. एकदा होऊ दे डीजे. थँक्यू डीजे. कदाचित घुमेश्वर या संघाची सर अवस्था अशी झाली की थोडीशी तू चल मैं आया, कारण रनाचं टार्गेट मापकाचं टार्गेट धनगरमाले या संघासमोर ठेवत असताना एका मागोमाग एक विकेट गमावला जाते. वर्चस्व करतायत ते धनगरमाले या गोलंदाज अमित रायगवळी. हा चांगला गोलंदाजीमध्ये वर्चस्व ठरतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट त्याला मिळालं, ज्याचा जर्सी क्रमांक आहे 18. सुबोध गायकर मोठा फटका खेळण्यामध्ये स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. बिग 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 जातोय गुमेश्वर षटकार. डीजे हवा तर करतोच, बाकी मित्रांची मेहरबानी. आता मात्र सर मेहरबानी जे करावी लागेल संघाला ती सुबोध गायकरला, कारण तुझ्या फलंदाजीने जेवढ्या धावा येतील त्या संघाच्या फायदेशीर ठरतील. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली ती स्वा. आता मात्र तुला शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. 2-1-2 फटके आणण्यामध्ये माहीर आहे सर. खेळू शकतो का याच्याकडे? खराब चेंडूचा समाचार सुबोधला घ्यावा लागेल. सुबोध जाणतोय आपलं विकेटचं महत्व. सुरेख मारतोय. इथे मात्र नो लँड क्षेत्रामध्ये चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक येतात. काय होईल इथे? मात्र तू हा करता करता 2 धावा मिळत आहेत. खरोखरच सुबोधकडे ती क्षमता आहे. मी का म्हणतोय सर की सुबोधने जर शांततेत खेळ खेळला, खराब चेंडूंना चांगले फटके मारले, चांगल्या चेंडूला सन्मान दिला तर निश्चितच धावसंख्येत भर होऊ शकतो. धावसंख्या होते ती 18 धावा. सुबोधच्या विकेटचं महत्व सर खूप मोठं आहे. समोरचा संघ जाणतोय. जर झेल झाला असता तर नक्कीच घुमेश्वर संघ अडचणीत असता. काय म्हणाल? नक्कीच. आता मात्र सुबोध गायकर या फलंदाजाला हार्दिक पांड्याप्रमाणे आपली फलंदाजी करावी लागेल. सूर्यकुमार यादव प्रमाणे संकट मोचक म्हणून बनावा लागेल आपल्या घुमेश्वर या संघाला. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 1-2 मोठे फटके आणावेच लागतील आपल्या फलंदाजीतून. आतापर्यंत टार्गेट ठेवलं गेलेले आहे ते स्कोर बोर्ड होती 18. सुबोधकडे ती क्षमता आहे. सुरेख चेंडू. इथे मात्र बाद होतोय. सुमोदची एज लागते, बॅटची कड घेऊन जातोय फलंदाज सुबोध. बाद. आणि आता मात्र मैदानामध्ये पावलं टाकतोय तो अनिकेत घोले. डीजे थँक्यू डीजे. 2 चेंडू शेवटचे बाकी आहेत. धनगर मलाईचे चांगले गोलंदाज वर्चस्व करतायत. एका मागोमाग एक विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरतायत ते धनगर मलाईचे गोलंदाज. थोडस अपयश कुठेतरी फलंदाजीतून पाहायला मिळतोय तो घुमेश्वर या संघाकडून. आतापर्यंत तब्बल 5 विकेट गमावले गेलेले आहेत.
आणि धाव संख्या उभारली गेली होती 18. बघूया किती धाव संख्या उभारण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत. यश गायकरला स्ट्राईक देत आहेत. स्वतः शेवटचा चेंडू आहे, थोडीशी मिसफील्ड होते पण चांगली रनिंग केली आणि एक या धावसंख्येने स्कोर बोर्ड होते पुढे सरसावत येतो गोमेश्वर या संघाचं. धाव संख्या होते ती 19. शेवटचं सर चेंडू असेल, एक मोठा फटका आणावा लागेल. फलंदाजीमध्ये फलंदाज स्ट्राईकला यश गायकर. शेवटचा चेंडू असेल, खरोखरच तो झेल सुटला. त्यानंतर सुबोधने षटकार ठोकला, तदनंतर सुबोध माघारी परतला. आता मात्र शेवटचा भैरवी घालणारा चेंडू. धावसंख्या होते 19 धावा. 18 चेंडूंचा सामना आहे, 19 धावा होत आहेत. शेवटचा चेंडू सुरेख मारतोय. निश्चितच 6 धावांसाठी मोहर लागते. खरोखरच का पाठवलं होतं शेवटच्या चेंडूवर यश गायकरला. आपलं स्थान तो मात्र दाखवून देतोय. धावसंख्येत 6 ने बदल. धावसंख्या होते 25 धावा. 26 धावांचं आव्हान ठेवतात. खरोखर एक मापकच आव्हान गुमेश्वर संघाच्या वतीनं. त्यांच्याकडे तेवढी गोलंदाजी आहे. काय म्हणाल सर? नक्कीच आपण थोडस ब्रेक घेतोय. मी डीजे मास्टरना विनंती करतोय या षटकारासाठी डीजे होऊ दे. जे केलीस उत्कृष्ट गोलंदाज मानकरी ठरलास, जे सकाळी 4:30-5 वाजेपर्यंत टुर्नामेंट खेळत होता असतो. आता मात्र तुला गावासाठी नावासाठी अनुभव पानाला लावावा लागेल. पण धनगर मलाईचा फलंदाज जो सलामीवीर मिलिंद अचूक चौकार षटकारांची आतिषबाजी करतो आपल्या संघासाठी, तो फलंदाज आहे. अनुभव मात्र दोघांकडे आहे.
एक धावेवर चांगली scoreboard गोलंदाजी. थोडीशी मिसफील्ड होत आहे, त्याचा फायदा होतोय तो धनगरी मला या संघाला एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि मात्र स्कोरवर शुभारंभ होतोय 2 या धाव संख्येने धनगरी मला या संघाचा. आता मात्र सर या अशा चुका घुमेश्वर संघाने करू नये तरच आपण सामन्यामध्ये पुनर्गम करू शकतो, पण मात्र गोलंदाजीचा अनुभव पणाला लावतोय तो घुमेश्वर गावचा रावलपिंडी एक्सप्रेस जितू महागावकर. काय वाटतं सर, जितू महागावकरला निर्धाव चेंडू टाकावे लागतील? निश्चितच कल्पेशला पण चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. जिथे एक धाव होती किंवा बहुधा फलंदाज धावबाद पण होऊ शकला असता, तिथे 2 धाव जातात. आपल्याकडे पहिलंच धावांची पुंजी कमी आहे, त्याच्यामध्ये जर आपण असं खराब क्षेत्ररक्षण केलं तर निश्चितच आपण अडचणीमध्ये येऊ शकतो. जिंकण्यासाठी फक्त 26 धावांची गरज आहे. आतापर्यंत धावा जमतात 3. जितू मात्र आपल्या शर्तीचे 100% देण्याचा प्रयत्न करतोय, सर्व क्षण प्रयत्न पणाला लावतोय तोच जितू महागावकर गोलंदाजी मार्कवर. सुरेख असा मारतो, ऑफ साईडला क्षेत्ररक्षक येतोय, इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, सुरेख थ्रो येतोय पण 2 धावांसाठी रोखू शकत नाहीये. धावसंख्येत 2 ने बदल, धावसंख्या होते 5 धावा. चांगली गोलंदाजी होती, जर थ्रो चांगल्या पुढील होणारा सामना सलीम वर्सेस बोरीचा मालच्या नाही सर दादा स्वप्नील आरसीसी गवलवाडी आणि सिलीम सॉरी चुकीची दुरुस्ती. आरसीसी गवलवाडी आणि सिलीम या संघाच्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी मैदानामध्ये यायचंय. सर नवीन सर मैदानामध्ये मारेकडे येतोय खणखणीत चौकार. थोडस आता नक्कीच सर दडपण वाढेल ते घुमेश्वर या संघा डीजे. तर समीकरण बघितलं, धनगर मलाईचे फलंदाज चौकार षटकारांची आतिषबाजी करत नाहीत. सामन्याकडे पुनर्गम कसं करू तर चोरट्या धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलं जातोय. तो धनगरी मलाई संघ अचूक फलंदाजी करतोय. तो युवा फलंदाज रोहन ज्याच्या वैयक्तिक धावसंख्या उभारले गेले 6. जितू महागावकर गोलंदाजी मार्कवर सज्ज, ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षणाने कुठलीही गोष्टीची चुकी न करता एकच धाव खर्ची केली गेली आपल्या गोलंदाजीतून. वैयक्तिक जितू महागावकरच्या 5 चेंडू फेकले गेले, धावा खर्ची झाल्यात 10. हॅलो खरोखरच खराब फटका पाहायला मिळाला. सर्व घुमेश्वर वासियांना विनंती आहे की जो जेवायचं बाकी असेल त्यांनी जेवण करून घ्यावं. जेवण आलेलं आहे. खरोखरच चांगली अशी कंजूसी गोलंदाजी करावी लागेल. सुरेख चेंडू, इथे मात्र पुन्हा एकदा अडचणीत सापडतोय. 1 धाव मात्र रोखू शकत नाही. पंचांचा इशारा येतो 1 धाव. धावसंख्येत 1 ने बदल, धावसंख्या होते सामना सलीम वर्सेस आरसीसी गवलवाडी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू अविनाश दादा. नक्कीच सर समीकरण येऊन ठेपलंय ते आता 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. सर सोपी दादा, नाणेफेक कोण जिंकलं? आरसीसी गवलवाडी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आता सर दडपण वाढलंय ते घुमेश्वर या संघाला. विश्वास थोडस टीम मिटिंग जास्त न करता मित्र आपण वेळेला थांबवू शकत नाही. आपण देखील निर्णायक षटक टाकायचं आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून थोडस यशला मला वाटतं आता माघारी परतावं लागलंय. आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज केलं जात आहे तो गोलंदाज कल्पेश. ज्या कल्पेशने पहिल्या क्षेत्ररक्षण थोडीशी खराब क्षेत्ररक्षण केलं होतं तोच कल्पेश गोलंदाजी मार्कवर. धावांची पुंजी कमी आहे, क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. कुठेतरी यशस्वी प्रकारे पुरागमन करायचं असेल. 26 धावा या मैदानावर 18 चेंडूमध्ये भारी आहेत, पण क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं. सर काय म्हणाल? नक्कीच क्षेत्ररक्षण आता मात्र चुकी करून फायदा नाही. समीकरण येऊन ठेवलंय ते 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. धनगर मलाईचे दोन्ही फलंदाज मिलिंद असेल रोहन असेल चांगले अचूक फलंदाजी करतायत. क्षेत्ररक्षणाचा समाचार घेतात. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर, धावा स्कोरबोर्ड पुढे सरसावलं जाते. मोठा फटका खेळण्यामध्ये ते प्रयत्न देखील करत नाहीयेत. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज आहे मिलिंद. गोलंदाजी मार्कवर कल्पेश कासार अचूक गोलंदाजी नेहमी करत असतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला लेग साईडला. क्षेत्ररक्षण तैनात. किती धावा मिळतात? एकच धावेवर मला वाटतं समाधान मानतायत ते धनगर मलाईचे दोन्ही सलामीवीर. 1 या धावसंख्येने धनगर मलाई या संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 12. खरोखरच चांगली अशी अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज कल्पेश कासारची. त्याच्यामध्ये क्षमता आहे. एखादा चांगला चेंडू सामन्यामध्ये परतवून घेऊन येईल, एखादा विकेट पण सामन्यामध्ये घेऊन येईल हे जाणतोय घुमेश्वर संघ. तशा प्रकारची क्षेत्ररक्षण सजवणं गरजेचं.
क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतायत सचिन गायकर. एका खेळाडूला बाउंड्रीच्या लाईनला ऑफसाईडला बाहेर काढतायत. तशा प्रकारे गोलंदाजी करणं गरजेचं आहे कल्पेशला. नक्कीच सर, कल्पेशला आता मात्र अनुभव पणाला लावावा लागेल, कारण निर्धाव चेंडू टाकणार तेवढे सामन्यामध्ये आपण पुराक्रम करू शकतो. तुझ्या गोलंदाजीचा अनुभव तुला मात्र आता या नारंगी मैदानामध्ये, ऐतिहासिक मैदानामध्ये पणाला लावावा लागेल. निर्धाव चेंडू टाकावे लागतील, कारण स्ट्राईक एटला आलेले दोन्ही सलामी वीर मैदानामध्ये धनगरे मलाईचे आहेत. अचूक फलंदाजी नेहमी करत असतात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पंचांकडे अपील करतायत. चेंडू खरोखरच फलंदाजाला प्रश्न विचारतोय. पंच कोणताही निर्धाव असला तर खून देतात. खरोखरच कल्पेश मात्र कमबॅक करतोय. आता मात्र सामन्यामध्ये ट्विक्स वाढतंय. एखादा निर्धाव चेंडू प्रत्येक वेळी सामन्यामध्ये पुरागमन करून देतोय गुमेश्वर संघाला. त्यांना माहिती आहे गोलंदाजी हे त्यांचं प्रमुख अस्त्र आहे. फलंदाजीमध्ये हारागिरी पत्करली, पण गोलंदाजीमध्ये त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल, तसं कल्पेश करतोय. नक्कीच ब्रह्मास्त्र म्हटलं आता बाहेर त्याला काढावे लागतील आपल्या गोलंदाजीतून. पुन्हा बॅक टू बॅक 2 लगातार निर्धाव चेंडू टाकले जात आहेत. पंचांकडे अवांतर धाव मागण्याचा प्रयत्न करतायत. नामांकित पंच आहेत, अचूक पंचगिरी केली. निर्धाव चेंडू टाकले गेले आणि हाय व्होल्टेज मुकाबला आपण सर मैदानावर पाहतोय. 2 लगातारचे निर्धाव चेंडू सामन्यामध्ये कमबॅक करतात. कुठेतरी एक ऊर्जा निर्माण करून देत आहेत. खरोखरच जिद्द चिकाटी इथे प्रामाणिकता दिसते. गोलंदाज कल्पेशने तशा प्रकारे पहिलं खराब क्षेत्ररक्षण केलं होतं. गोलंदाजीमध्ये त्याने भरपाई केली आहे. सलग ते 2 चेंडू निर्धाव टाकतोय आणि मात्र सामन्यामध्ये एक उत्साह निर्माण करतोय. खरोखरच गुमेश्वर गावचा खेमा थोडा थंडावलेला आहे. सुरेख चेंडू इथे मात्र पंचांना 2 हात समांतर करायला भाग लावतोय. वाईट चेंडू इथे मात्र कमबॅक झालं होतं. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने बदल. धावसंख्या होते बिनबाद 13 धावा. आता मात्र 13 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. 9 चेंडू 13 धावा. नक्की सर, समीकरण सोपं आहे, पण ते अवघड करावं लागेल. तर निर्धाव चेंडू टाकल्याच्या नंतर हे अवघड समीकरण होऊ शकतो, कारण सलामीवर आलेले 2 फलंदाज धनगरे मलाईचे अजून देखील मैदानामध्ये दाखल आहेत. निर्धाव चेंडू टाकावे लागतील, नाहीतर आपल्याला विकेट घ्यावे लागतील. आपल्या गोलंदाजीतून अनुभव पणाला लावावा लागेल या मैदानामध्ये. ते कल्पेश कासारला आपला संघ जर विजयी करायचा असेल, सचिन गायकर वैयक्तिक स्वतः क्षेत्ररक्षण सजवतायत की आपला संघ कशा पद्धतीने विजय होईल. पण गोलंदाजी मार्कवर सज्ज कल्पेश. स्ट्राईक एंडला फलंदाजी करता येते. रोहन स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. स्वतः क्षेत्ररक्षणात यश गायकर. एकेरी धावेवर मला वाटतं समाधान मानतायत ते धनगर मलाईचे फलंदाज. खरोखरच काय कमबॅक होत आहे गोलंदाज. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. कोणतंही दडपण घेत नाहीत. चांगल्या प्रकारे गोलंदाजी कल्पेश कासार करतोय. खरोखर अशा गोलंदाजीची गरज आहे. इथे मात्र अडचणीत वाढ होते आहेत. धनगर मलाई संघाच्या मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतील तर कदाचित ते अडचणीत येऊ शकतात. त्यांना पण संधी आहे. 8 चेंडूत 12 धावांची गरज. एखादा निर्धाव चेंडू खरोखरच सामन्याचं चित्र पलटू शकतो. एखादा मिळालेली विकेट सामन्यामध्ये एक जान आणू शकते. खरोखरच एक उत्साह वाढतोय. गुमेश्वर क्रिकेट संघाच्या सर्व सहकाऱ्यांची जी ऊर्जा आहे ती आपण मैदानावर पाहतोय. सुरेख मारलाय. निश्चितच इथे झेल आहे. कोण कॉल करणार? कॉल कोणाचा आहे? इथे मात्र कॉल चुकला. एकेरीचं रूपांतर दुहेरीत. क्षेत्ररक्षक इथे धावबाद होईल का? खरोखरच जिथे संधी निर्माण झाली होती, कॉल कोणी केला कोणाला समज नाही. फलंदाज धावबाद पण होऊ शकला असता. सगळे क्षेत्ररक्षक स्ट्राईक एंडला गेले. नॉन स्ट्राईक एंडला कोण नसल्यामुळे एकेरीचं रूपांतर दुहेरीत झालं. म्हणजे खरोखर अडचण वाढली असती सर. पण या अडचणीत गुमेश्वर संघाच्या खेळाडूंचा गलथन पण आपण पाहतोय. 7 चेंडू 10 धावांची गरज. खरोखरच एक अटातटीची लढत होती. अटातटीचा सामना मैदानावर रंगतो. विश्वास मात्र आपल्या गोलंदाजाला विश्वास दाखवण्यासाठी भाग पडतोय. खरोखरच कल्पेशची गोलंदाजी खूप अचूक आणि उल्लेखनीय होती. पण तिथे तो झेल होऊ शकला असता तर निश्चितच धनगर मलाईला त्याची अडचण भासली असती किंवा तो संकटात सापडला असता. काय म्हणाल सर? नक्कीच संकटमोचक म्हणून जर उभं राहायचं असेल तर कल्पेशला हा निर्णायक चेंडू टाकावा लागेल. निर्धाव चेंडू आणावा लागेल आपल्या गोलंदाजीतून. पण मिलिंद रायगवळी हा असा फलंदाज आहे, चौकार षटकारांची आतिषबाजी करण्यामध्ये त्याच्यामध्ये देखील काबिल आहेत. मोठा फटका खेळण्यामध्ये फसला जातोय काय? यष्टिरक्षकाकडे पुन्हा एकदा चूक होते. ही चूक महागात पडू शकते. ही जेल धरणीला दान केलंय हे कदाचित सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो धनगरमध्ये. एकदा डीजे
सामना पाहण्यासाठी घुमेश्वर गावचे सदस्य 350 टी शर्ट छापले गेलेत. म्हणजे 350 सदस्य उभे आहेत. त्यांच्या हृदयाची धडकन वाढली असेल, कारण ही जेल सुटल्याच्या नंतर थोडंसं पॅवेलिंग आपल्या समालोचन कक्षामध्ये जे सदस्य बसलेत त्यांच्या हृदयाकडे जर पाहिलं तर थोडीशी धडकन वाढली गेली आहे. कारण हा जेल महत्वपूर्ण होता तो मिलिंदचा. हा जर जेल घेतला असता तर कमबॅक केला असतं घुमेश्वर या संघाने. आता मात्र गोलंदाजीवरती अनुभव कदाचित आणावा लागेल तो यश गायकरला, कारण यशने पहिल्या सामन्यामध्ये अचूक गोलंदाजी केली होती. युवा स्टार गोलंदाज आहे. आता मात्र अनुभव पणाला लावावा लागेल तो यश गायकरला या सामन्यामध्ये विजयी व्हायचा असेल तर. थोडंसं फास्ट घ्यायचं आहे मित्रांनो. खरोखरच निश्चितच 2 झेल सुटले गेले लगातारच्या 2 चेंडूवर. चित्र वेगळं असतं सर, पण इथे मात्र 6 चेंडूत 9 धावांची गरज. यशकडे ती क्षमता आहे. खरोखरच सुदेशने केलेली चूक कुठे महाग पडेल का घुमेश्वर संघाला. 26 धावांचं आव्हान पेलताना खरोखरच काय शिस्तबद्ध गोलंदाजी झाली. शेवटच्या चेंडूवर जो षटकार ठोकला यश गायकरने, खरोखरच त्या 6 धावांचं चित्र वेगळं होतं. आता तोच यश गोलंदाजीसाठी येतोय. 6 चेंडू 9 धावांची गरज. 88ची लढत. क्षेत्ररक्षकांना हारागिरी पत्करायची नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण करावं लागेल. नक्कीच सर, पण धनगरी मलाईची जर फलंदाजी पाहिली असेल तर एकही विकेट गमावला गेलेला नाहीये. ही अचूक फलंदाजी करतायत. कदाचित घुमेश्वर संघाचे जे सदस्य आहेत ते म्हणत असतील याची दान देगा देवा, यश तू एक तरी विकेट घेऊन दे रे, असं नक्कीच म्हणत असतील. यशकडे या अपेक्षेने पाहिलं जात असेल, कारण मिलिंद रायगव ह्या धनगरी मलाईचा फलंदाज, सामना सलामीवर आलेला फलंदाज अजून मैदानामध्ये दाखल. यश गायकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. मिलिंद सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी यशची कमबॅक करतोय. 5 चेंडू 9 धावांची गरज. श्री एकनाथ मित्रमंडळ कांदिवली यांच्याकडून शुभेच्छा येतात या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा या सामन्याकडे खरोखर यशला का विश्वासाचं सार्थ करण्यासाठी गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकासाठी ठेवलं होतं. तोच यश गोलंदाजी मार्कवर येतोय. अजूनपर्यंत 5 चेंडूचा खेळ बाकी. 5 चेंडूत 9 धावांची गरज. आणि दोन्ही सलामीवीर अजूनही धनगर मलाईचे मैदानामध्ये उभे टाकले आहेत. त्यांच्यामध्ये पण क्षमता आहे. खरोखरच एक हाय व्होल्टेज मुकाबला आहे. ज्यांना हृदयाची आजार आहे त्यांनी हा सामना पाहू नये. काय म्हणाल सर? नक्कीच मिलिंद सज्ज होतोय सामना खेळण्यासाठी. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तैनात. 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत काय. एकेरीचं मिलिंदकडे स्ट्राईक दिली जाते. मिलिंदला मला वाटतं आत्महत्या करावी लागते. रोहन आपल्याकडे स्ट्राईक ठेवले. एकदा होते डीजे. खरोखरच डीजे धन्यवाद. खरोखरच 88ची लढत. 4 चेंडू 8 धावांची गरज. यश जाणतोय आपल्या गोलंदाजीचं महत्व. या यशने शेवटच्या चेंडूवर षटकार टोकून धावसंख्या 26-25 पर्यंत पोहोचवली. तोच यश गोलंदाजी मार्कवर आलाय. 2 चेंडू तब्बल 1 धाव करतोय आणि एक फलंदाजाला धावचित करून माघारी पाठवतोय. क्रिकेटमध्ये धावबाद ही क्रिकेटमधली आत्महत्या ठरलं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपली विकेट बहाल करतो, त्याला माहिती आहे. फलंदाज मिलिंदकडे ती ताकद आहे. नक्कीच सर, मी घुमेश्वर या संघाच्या सदस्यांना विनंती करतो, क्विक फास्ट आपण पण जास्त टीम मीटिंग करू नका. वेळेला थांबवू शकत नाही सर. पाहिलं यश गायकरने जी फलंदाजी केली होती, षटकार किती महत्वपूर्ण या सामन्यामध्ये रंगतदार मजा आणली. त्याने षटकार मांडलं. 6 रनांचं टार्गेट वाढलं. आता मात्र समीकरण येऊन ठेवलंय ते 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. म्हणजे या सामन्यामध्ये जर रंगतदार मजा आणली ते यश गायकरच्या षटकाराने. मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. मंजिले उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होती है. आपल्यामध्ये असलेला आत्मविश्वास कधी कमी होऊन देऊ नका. नक्कीच प्रयत्नात यश हे प्राप्त होतं. त्याचप्रमाणे यशस्वी व्हायचं असेल तर खोरवा टप्प्याची गोलंदाजी करतोय तो यश. आता मात्र चांगले क्षेत्ररक्षण देखील केलं जाते. घुमेश्वर या संघाकडून शाबासकीची थाप मिळते सर, त्यांना मिळते बाजूच्या आपल्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून. आता मात्र समीकरण येऊन ठेवलंय ते 3 चेंडू आणि 7 धावा. तुम्हाला मित्रांनो यश मिळवायचं असेल तर कष्ट करावे लागतील आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यश तुम्हाला नक्कीच मिळेल. खरोखरच 3 चेंडू 7 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे, हा स्पर्धेचा नियम आहे. 3 चेंडू 7 धावा. धावसंख्या पाठलाग करताना, धावांचा पाठलाग करताना पूर्ण धावा जमाव्या लागतील जिंकण्यासाठी. खरोखरच एक 88ची लढत. 3 चेंडू 7 धावा. रोमहर्षक सामना घुमेश्वर विपक्ष धनगर मलाई या दोन्ही संघामध्ये आपण मैदानावर पाहतोय. खरोखरच दोन्ही संघांकडे कधी धनगर मलाई तर कधी घुमेश्वर, कधी दोघांकडे पण समांतर राहतोय. पाहूया 3 चेंडू 7 धावा. येणारा चेंडू यशचा काय बदल घडवेल. सुरेख चेंडू. इथे मात्र विकेट दान करतायत. आता 2 चेंडू 7 धावांची गरज. धावबाज होतोय फलंदाज. खरोखरच जशा प्रकारे विश्वास दाखवला होता आपल्या गोलंदाजावर, तशा प्रकारचं यशची कौतुकास्पद गोलंदाजी आपण मैदानावर पाहतोय सर.
नक्कीच सर, म्हटलं जातं ना, या कलियुगात गरुडाला पंख सॉरी या कलियुगात कबुतराला गरुडाचे पंख लावता देखील येऊ शकतात, पण गगन भरारी घेणं हे रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ कधी दत्तक घेता येत नाही. तोच आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय तो यश घुमेश्वर या संघाचा. आता मात्र समीकरण ठेपलंय ते 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 7 या आकड्याला आयुष्यामध्ये खूप महत्व आहे, ते परिपूर्ण करतोय काय धनगरे मले यांचे संघाचे फलंदाज. सलामीवर आलेला फलंदाज अजून मैदानामध्ये दाखल आहे तो रोहन आणि विवेक. रोहनला आता मात्र आपले हात खोलावे लागतील. एक मोठा फटका जर आणला तरी देखील सामन्यामध्ये रंगतदार मजा येणार. थोडीशी धडकन वाढले ती हृदयाची घुमेश्वर या संघाच्या सर्व सदस्यांची. काय होईल सर समीकरण? अजून देखील सोपं आहे. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. तिथंच प्रयत्न करावे लागतील धनगर मलाई संघाला. अवघड आहे म्हणून सोडून दिलं असतं तर स्वराज्य उभं राहिलंच नसतं सर. खरोखरच हीच परिस्थिती आपण मैदानावर पाहतोय. 2 चेंडू 7 धावा. सुरेख चेंडू, नक्कीच. मिस, हा हिट, डीजे घुमेश्वर विकेट. आतमध्ये राहायचं, सर्वांनी बाउंड्री लाईनच्या जायचं नाही पुढे. कोणी घुमेश्वर संघाला विनंती आहे, तुम्ही आयोजक आहात आणि सुज्ञ खेळाडू समीरदादा गायकर, आपल्या मार्गदर्शनाखाली सर्व खेळाडूंना आतमध्ये ठेवा. खरोखरच 1 चेंडू 7 धावा. यश समीर दादा नंतर आपल्याला काही सूचना येतील. सर समीकरण येऊन ठेपलंय ते 1 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. आता मात्र यशने नावाप्रमाणे यशस्वीकडे वाटचाल करू चाललाय. जरी 6 धावा आल्या 1 चेंडूवरती तरी घुमेश्वर संघ हा विजय होऊ शकतो, कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग रन असले पाहिजे. म्हणून 1 चेंडू 7 7 धावा. आणि 6 धावांची गरज आहे. 7 धावांची गरज आहे. आता मात्र समीकरण अवघड आहे. निर्णायक चेंडू टाकावे लागेल ते यश दादा. अनुभवी गोलंदाज आहे. जीवनात वाट अवघड असते पण जिद्द नाही, जिद्द सोडली नाही घुमेश्वर संघानं. खरोखरच त्याचा लेखाजोखा आपण मैदानावर पाहतो. What a incredible match and winning team here, Gumeshwar team. खरोखरच एक यशस्वी असा विजयाच्या दिशेने घुमेश्वर जातो आहे. अभिनंदन. समीर दादा, स्वतःला सिद्ध करण्यासाठी जग तुम्हाला आपोआपच प्रसिद्ध करतं. खरोखरच तुमचं घुमेश्वर एक- गावचे एक ना अध्यक्ष खेळ. समीर दादा, आपण जिंकल्याच्या नंतर मैदानाच्या बाहेर राहायचंय. आपण आयोजक जरी असलात तरी क्रिकेटच्या नियमानुसार आनंद व्यक्त हा मैदानाच्या बाहेर करावं मी तुम्हाला विनंती करतो. पुढील सामना जो होणार आहे तो शिलीम आणि RCC गौलवाडी या संघांमध्ये सर होणार आहे. तरी पुढील धावतं समालोचन ऐकण्यासाठी आमचे साथीदार नवीन सरांना विनंती करतो की आपण